वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण टाइप 2 चे न्यूमेरिकल सॉल्व केले होते. प्रॉब्लेम बेस्ड ऑन सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉइंट लोड टू फाइंड लोड W अँड पोझिशन X. म्हणजे लोडची पोझिशन काय, एक तर लेफ्ट हँड साईडपासून किंवा राईट हँड साईडपासून. आपण मोस्टली लेफ्ट हँड साईडपासूनच पोझिशन शो करतो. बरं, अशा प्रकारचे न्यूमेरिकल तुम्हाला तिथे एक्झाममध्ये विचारले जातात 4 to 6 मार्क्ससाठी. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत. सिम्पली तुम्हाला प्रोसिजर फॉलो करायची आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. मग आता न्यूमेरिकल सॉल्व करू. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. क्वेश्चन 3चं सोल्युशन विंटर 16च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे 4 मार्क्ससाठी. बघा, डायरेक्टली डायग्राम इथे ड्रॉ करतो. अ सिम्पली सपोर्टेड बीम हॅज अ स्पॅन ऑफ 4 मीटर. बघा, तुमची एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. बीम कशी आहे, सिम्पली सपोर्टेड आहे. बघा, सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 4 मीटर. त्या बीमचा स्पॅन किती आहे, 4 मीटर. बघा, त्या बीमचा स्पॅन किती आहे, 4 मीटर. त्या बीमचा स्पॅन आहे. बीमचा स्पॅन किती आहे, 4 मीटर. फाइंड द पोझिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड लोड. आता इथे कुठेतरी या बीमध्ये लोड ॲक्ट झालेला आहे, त्याची पोझिशन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता इथे कुठेतरी लोड ॲक्ट झाला आहे, मी असं शो करतो इथे. आता कुठे ॲक्ट झाला आहे तो माहिती नाही, W. आणि त्याची पोझिशन दाखवतो लेफ्ट हँड साईडपासून X नेमिंग त्याला केलं. लेफ्ट हँड साईडपासून तो किती डिस्टन्सवरती आहे, X डिस्टन्सवरती आहे. इथे नेमिंग करतो A, इथे नेमिंग करतो B, इथे नेमिंग करतो C. आता इथे काय येईल, रिॲक्शन ॲट A. इथे काय येईल, रिॲक्शन ॲट B. लोड इट्स सच दॅट द लेफ्ट हँड रिॲक्शन इज 3 टाइम्स ऑफ राईट हँड रिॲक्शन. बघा, लेफ्ट हँड रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन ॲट A इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ राईट हँड रिॲक्शन, म्हणजे 3 टाइम्स ऑफ RB. त्यांनी एक आपल्याला कंडिशन दिलेली आहे, द लेफ्ट हँड रिॲक्शन इज 3 टाइम्स ऑफ राईट हँड रिॲक्शन. बघा, आता सिम्पली ते प्रोसिजर फॉलो करू. समेशन ऑफ FY घेतो सर्वात पहिले. समेशन ऑफ FY इज इक्वल टू 0. जो अपवर्ड चालला आहे तो पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येतो आहे तो निगेटिव्ह. बघा, RA तुमचा अपवर्ड चालला आहे पॉझिटिव्ह, देन W तुमचा डाऊनवर्ड येतो आहे निगेटिव्ह, RB तुमचा अपवर्ड चालला आहे पॉझिटिव्ह, इज इक्वल टू 0. बघा, RA आपल्याला काय दिलं आहे त्याने, 3 टाइम्स ऑफ RB. RA म्हणजे काय दिलेलं आहे, 3 टाइम्स ऑफ RB प्लस RB. बघा, Wला तिकडे शिफ्ट केलं राईट साईडला, तर निगेटिव्हचं काय होईल, पॉझिटिव्ह. 3 RB प्लस RB काय होईल, 4 RB इज इक्वल टू W. इज इक्वल टू W. आता या इक्वेशनचा आपल्याला पुढे यूज करायचं आहे. सध्याला असंच ठेवतो, सिच्युएशन बघून आपण इथे ॲडजस्टमेंट करू. बघा, नेक्स्ट आपण काय घेऊ, टेकिंग मोमेंट अबाउट पॉईंट A इज इक्वल टू 0. क्लॉकवाइज इज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाइज इज निगेटिव्ह. बघा, टेकिंग मोमेंट अबाउट पॉईंट A, क्लॉकवाइज इज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाइज इज निगेटिव्ह. बघा, आता सिम्पल तुम्हाला इथे प्रोसिजर फॉलो करायची आहे. बघा, आता सिम्पल काय करायचं, मोमेंट A साठी 0 घेतला आपण. W कसा मूव्ह होईल, बघा हा W कसा मूव्ह होईल, बघा अँटी क्लॉक. हा कसा मूव्ह होईल, बघा W कसा मूव्ह होईल, क्लॉकवाईज. कसा मूव्ह होईल, क्लॉकवाईज. बघा, W इंटू X. मोमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा, A टू C मधलं डिस्टन्स किती आहे, X. कसा मूव्ह होईल, W क्लॉकवाईज, W इंटू X. देन मायनस साईन. बघा, हा RB कसा मूव्ह होईल, अँटी क्लॉकवाईज. Aला तर 0 घेतलं, हा कसा मिळेल, RB अँटी क्लॉकवाईज. बघा, अँटी क्लॉकवाईज म्हणजे A टू Bचं डिस्टन्स किती आहे, 4 मीटर. अँटी क्लॉकवाईज म्हणून काय, निगेटिव्ह, म्हणून RB इंटू आपला स्पॅन किती आहे, 4 इज इक्वल टू 0. बघा, W इंटू X इथे आहे तसाच, मायनस RB इंटू 4 काय होईल, 4 RB इज इक्वल टू 0. बघा, W इंटू X इथे आहे तसाच, 4 RBला तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल, निगेटिव्हचं काय होईल, पॉझिटिव्ह, 4 RB. आता बघा, इथे आपल्याला बघा Wची व्हॅल्यू किती आली, बघा इथे W इज इक्वल टू 4 RB. बघा, Wची व्हॅल्यू आपल्याला इथे किती भेटलेली आहे, 4 RB. बघा, Wची व्हॅल्यू किती भेटलेली आहे, 4 RB. ही व्हॅल्यू इथे यूज करतो. बघा, Wची ऐवजी इथे यूज करतो. W म्हणजे काय, 4 RB. 4 RB इंटू X इज इक्वल टू 4 RB. आपल्याला ते X इथे फाइंड आउट करायचं आहे.
काय करते, एक्स इथे फाइंड आउट करायचं. बघा इथं सिम्पल, इथे आपण आता इक्वल टूमध्ये आहेत सगळे. हा 4 गेट कॅन्सल, बघा इक्वल टू आणि इथे इन टूमध्ये आहेत. तर 4 गेट कॅन्सल, आर बी गेट कॅन्सल. मग इथे राहिलं काय, 1 राहिलं काय 1. एक्सची व्हॅल्यू किती आली इथे 1. तुमचं एक्सचा आन्सर किती आला 1 मीटर. बघा एक्सचा तुमचा आन्सर किती आला 1 मीटर. बघा एकदम सिम्पल न्यूमरिकल आहेत. अशा प्रकारचे न्यूमरिकल ते एक्झाममध्ये विचारले जातात 4 to 6 मार्क्ससाठी. सिम्पल प्रोसिजर फॉलो केली आणि न्यूमरिकलला इथे सॉल्व केलं. बघा आता नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 4. हा सुद्धा एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे. क्वेश्चन नंबर 4 सुद्धा सिम्पली प्रोसिजरच फॉलो करायची आहे आणि न्यूमरिकलला सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन 4ला सॉल्व करू. विंटर 98च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे 4 मार्क्ससाठी. क्वेश्चन 4चं सोल्युशन. क्वेश्चन 4चं सोल्युशन. अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ वेट 30 किलो न्यूटन. बघा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. अगेन सिम्पली सपोर्टेड बीम आहे. बघा हे सिम्पली सपोर्टेड बीम. त्या बीमचा आपल्याला वेट दिलेला आहे. त्या बीमचा आपल्याला काय दिलं आहे, वेट दिलेलं आहे. स्पॅन किती आहे, हॅव्हिंग स्पॅन 6 मीटर आणि या बीमचा स्पॅन किती आहे 6 मीटर. बघा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. सिम्पली सपोर्टेड बीम वेट 30 किलोमीटर. म्हणजे ही जी बीम आहे, आता बीमला इथे नेमिंगसुद्धा करतो ए बी. बीमचं नेमिंग ए बी. हॅव्हिंग स्पॅन 6 मीटर. व्हॉट विल बी द पोझिशन ऑफ 50 किलो न्यूटन लोड फ्रॉम द लेफ्ट सपोर्ट. इथे कुठेतरी एक 50 किलोमीटर लोड ॲक्ट झालेला आहे. व्हॉट विल बी द पोझिशन ऑफ 50 किलोमीटर लोड फ्रॉम द लेफ्ट हँड सपोर्ट सच दॅट लेफ्ट हँड रिॲक्शन इज लिमिटेड टू 30 किलो न्यूटन. बघा लेफ्ट हँड रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन ॲट ए किती दिलेलं आहे आपल्याला 30 किलो न्यूटन आणि इथे काय येईल रिॲक्शन ॲट बी 30 किलो न्यूटन. सॉल्व ॲनालिटिकली. आता बघा इथे थोडंसं कन्फ्युजिंग स्टेटमेंट काय आहे बघा. हे स्टेटमेंट तुम्ही नीट बघा. बीम वेट इज 30 किलोमीटर. बीमचं वेट दिलं 30 किलो न्यूटन. मग कुठे ॲक्ट होते ते सांगितलं नाही, त्याची पोझिशन नाही सांगितली कुठे. आणि काय सांगितलं पुढे, व्हॉट विल बी द पोझिशन ऑफ 50 किलोमीटर लोड फ्रॉम द लेफ्ट हँड सपोर्ट. म्हणजे 50 किलोमीटरची पोझिशन सांगा. याची पोझिशन आपल्याला सांगायची. आणि 30 किलोमीटर जे बीमचं वेट आहे ते तर आपल्याला माहिती आहे, पण कुठे ॲक्ट झालं ते नाही मेन्शन केलं. बघा ही जी बीम ए बी आहे त्याचं वेट किती आहे 30 किलो न्यूटन. ती ॲक्ट कुठे होईल, बरोबर सेंटरला ॲक्ट होईल. लोड कुठे ॲक्ट होईल, बरोबर सेंटरला. म्हणजे 6 मीटरचा हाफ किती होईल 30 मीटर. बघा हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बघा 30 किलो न्यूटन या बीमचं वेट आहे आणि ती ॲक्ट कुठे होईल, बरोबर त्याच्या सेंटरला. म्हणजे 6 मीटरचं किती होईल 3 मीटर. कुठे ॲक्ट होईल, बरोबर सेंटरला. आणि आपल्याला काय करायचं 50 किलो न्यूटन लोडचं पोझिशन सांगायची आहे. लेफ्ट हँड साईडपासून किती आहे ती. बघा एकदम सिम्पल आहे. सेम समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. अपवर्ड चालला आहे तो पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येतो तो निगेटिव्ह. बघा आर ए कुठं तुमचा चालला आहे, आर ए अपवर्ड चालला आहे. आर ए अपवर्ड चाललेला आहे, आर बी अपवर्ड चाललेला आहे. 30 50 डाऊनवर्ड येत चालले आहेत. बघा आर ए अपवर्ड पॉझिटिव्ह, 30 डाऊनवर्ड निगेटिव्ह, 50 डाऊनवर्ड निगेटिव्ह, आर बी अपवर्ड पॉझिटिव्ह इज इक्वल टू 0. बघा आर ए प्लस आर बी प्लस आपल्याला आर एची व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे. आर एची व्हॅल्यू किती दिली आहे 30. आर एची व्हॅल्यू किती दिली आहे 30 मायनस 30 मायनस 50 प्लस आर बी इज इक्वल टू 0. बघा इथे कॅल्क्युलेशन करू. प्लस 30 मायनस 30 गेट कॅन्सल, प्लस 30 मायनस 30 गेट कॅन्सल. मग तुमचं आर बी बघा मायनस 50 तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल, निगेटिव्हचं काय होईल पॉझिटिव्ह. मग आर बी इज इक्वल टू 50 किलो न्यूटन. मग आर बीचं तुमचं आन्सर किती आलं 50 किलो न्यूटन. आर बीचं आन्सर किती आलं 50 किलो न्यूटन. नेक्स्ट काय करायचं आहे, टेकिंग मुवमेंट about point A is equal to 0, clockwise is positive, anti clockwise is negative. जो clockwise चालला आहे तो पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज चालला आहे तो निगेटिव्ह. मोमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा ए साठी 0 घेतलं, 30 कसा मूव्ह होईल क्लॉकवाईज. फोर्स किती आहे 30, डिस्टन्स किती आहे इथे नेमिंग करू. समजा इथे नेमिंग केलं सी, इथे नेमिंग केलं डी. बघा ए टू सीचं डिस्टन्स किती आहे 3 मीटर. 30 × 3 फोर्स
परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 3 मीटर. पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह लिहायची गरज नाही आहे, नाही लिहिलं तरी चालेल. देन 50 कसा मूव्ह होईल, अगेन क्लॉकवाईज 50 इंटू एक्स, अगेन पॉझिटिव्ह 50 इंटू एक्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पासून घेतलं आहे. देन आर बी कसा मूव्ह होईल, अँटी क्लॉकवाईज, फोर्स किती आहे आर बी, डिस्टन्स किती आहे 6, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह येईल, मायनस आर बी इंटू 6 इज इक्वल टू 0. आता बघा इथे कॅल्क्युलेशन करू. 30 इंटू 3 किती होईल 90, 30 इंटू 3 किती होईल 90 प्लस 50 इंटू एक्स 50x मायनस आर बीचा आन्सर किती आलेला आहे 50 इंटू 6 इज इक्वल टू 0. 90 प्लस 50x 50 इंटू 6 300, इथे काय होईल मायनस 300 इज इक्वल टू 0. आता बघा 90 मायनस 300 किती येईल बघा, 90 मायनस 300 210 मायनस 210 प्लस 50x इज इक्वल टू 0. 210 तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल 50x तुमचा इथे आहे तसाच, 210 राईट साईडला शिफ्ट केलं, निगेटिव्हचं काय होईल पॉझिटिव्ह. मग एक्सचा तुमचा आन्सर काय 210 डिवाइड बाय 50, 50ला इथे मल्टिप्लाय केलं सेम तुमचं इक्वेशन भेटेल. 210 डिवाइड बाय 50 आन्सर येत आहे 4.2 मीटर. किती आन्सर आलं 4.2 मीटर, 4.2 मीटर. बघा एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे. अशा प्रकारचे न्यूमरिकल जिथे एक्झाममध्ये विचारले जातात 4 to 6 मार्क्ससाठी. यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.